बीड प्रकरणातील एक सर्वात मोठी बातमी समोर येतेय। बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे हे 3 आरोपी फरार आहेत, त्यामुळे त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 20 दिवस लोटलेत, तरीही 3 आरोपी फरार आहेत। त्यांना पकडण्यामध्ये अपयश आलेले आहे आणि त्याच संदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचे आदेश दिले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले हे आदेश दिलेले आहेत। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपींची संपत्ती जप्त करावी अशा संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत। काल बीड संदर्भात निषेध मोर्चा देखील काढण्यात आलेला होता। अनेक सर्वपक्षीय आमदार सर्व एकत्र आलेले होते आणि हा मोर्चा निघालेला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आलेली होती। आज 20 दिवस उलटून घेतलेले आहेत, मात्र हे आरोपी अजूनही फरार आहेत। हे आरोपी नेमके कोणते आहेत पाहूयात। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे या 3 आरोपी फरार आहेत।